नमस्कार, आपल्या सर्वांचं द डेली लाईफमध्ये स्वागत. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं नीट पेपर लीक झाल्याबद्दल आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि त्यांच्या इतर मागण्यासंदर्भात गेले जवळजवळ 1 महिन्यापासून आंदोलन सुरू होतं. या आंदोलनामध्ये खूप मोठे व्यत्यय देखील आले. विरोधक असतील किंवा या आंदोलनाला बऱ्याचशा जणांनी पाठिंबा दिला, पण सत्ताधारी पक्षाने याकडे सुरुवातीच्या काळामध्ये दुर्लक्ष केलं आणि काल 2 त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाची या CJPच्या म्हणजेच कॉक्रोच जनता पार्टीच्या संबंधितांच्या बैठका झाल्या आणि त्यामधून काल एक शेवटच्या मुद्द्यावरती सरकार अडून बसलं होतं, ते म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा. आणि आज दुपारी तो राजीनामा झालेला आहे. जे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत त्यांनी स्वतःहून राजीनामा त्या ठिकाणी पंतप्रधानांकडे पाठवलेला आहे आणि ही बातमी आल्यामुळं सर्वत्रच एक जल्लोष निर्माण झालेला आहे. पूर्ण भारत देशामध्ये, राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे झेंजीचं, ह्या तरुण विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे. बातमी सर्व मीडियामध्ये आली तर सर्व जणांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. जे विद्यार्थी, ही जी तरुण पिढी, युवा पिढी आहे, त्या सर्वांनी ह्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला होता आणि काही जण जंतर मंतरवरती लढा देत होते, काय आपल्या ठिकाणी देत होते. वेगवेगळ्या प्रकारे ह्या आंदोलनाला, ह्या विद्यार्थ्यांच्या, ह्या तरुणांच्या, ह्या झेंजी पिढीच्या आंदोलनाला पाठिंबा देत होते. विरोधी पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी तिथं आपला सपोर्ट दर्शवला. वेगवेगळे नेते मंडळी त्या जंतर मंतरवरती जाऊन तिथं संबंधित आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांना भेटलेले आहेत. कॉक्रोच जनता पार्टीबद्दल सांगायचं झालं तर आपल्याला माहीत आहे की 16 मेच्या दरम्यान अभिजित दिपके यांनीच ज्या वेळेला आपले सरन्यायाधीश आहेत त्यांनी झुरळ म्हणून असं त्या ठिकाणी बोललं गेलं ह्या तरुणांना आणि त्याच वेळेला ह्या सोशल मीडियावरती कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे CJPची सोशल मीडियावरती स्थापना झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये एवढा मोठा पाठिंबा मिळेल का असं त्या ठिकाणी बोललं जात होतं. विद्यार्थी दिल्लीमध्ये जातील का, एवढं मोठं स्वरूप येईल का, असे द्विधावस्था होती. परंतु गेले 1 महिन्यापासून हा जो लढा दिलेला आहे त्याला अखेर यश आलेलं आहे. त्यांच्या इतरही मागण्या आहेत, त्या देखील संबंधित सरकार जे आहे तर ते त्या ठिकाणी इतर मागण्या देखील मान्य करेल आणि अभिजित दिपके आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी जे आंदोलन या ठिकाणी, अगदी प्रत्येक त्या आंदोलनातील घटक महत्त्वाचा आहे, आंदोलन चिरडण्याचा सरकारकडून बऱ्याचशा वेळेला प्रयत्न देखील केला. त्या ठिकाणी बऱ्याचशा वेळेला लाठीचार्ज झाला, पोलिसांकडून इतर विद्यार्थ्यांना मारहाण झाली किंवा त्या आंदोलनामध्ये जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणावर हटवण्यासाठी बरेच प्रयत्न झाले, परंतु विद्यार्थी हटले नाहीत. मार खाऊन, लाठी खाऊन त्यांनी हे आंदोलन केलं आणि अखेर ते त्यांच्या मागणीवरती ठाम राहिले. यातून एक सांगायचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक वाक्य म्हटलेलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे तंतोतंत वाक्य या ठिकाणी ह्या आंदोलनाला इथं लागू पडते. हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे आणि ज्या नीट परीक्षा दिल्या होत्या आणि तो पेपर लीक झाला होता आणि त्यावेळेला काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केल्या आणि त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत करण्यासंदर्भात या ठिकाणी दुसरी मागणी आहे. आणि तिसरी जी या ठिकाणी CJPकडून जी मागणी करण्यात आलेली आहे ती म्हणजे ज्या विद्यार्थ्यांवरती दिल्लीमध्ये किंवा इतरत्र गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरकारने, पोलिसांनी मागे घ्यावेत, अशा मुख्य त्यांच्या 3 मागण्या होत्या. काल 2 मागण्यावरती बऱ्यापैकी चर्चा आणि सरकारने सहमती दर्शवलेली होती, परंतु जे धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा अद्याप, त्यावरती आज दुपारी चर्चा होणार होती, परंतु त्याआधीच या ठिकाणी स्वतःहून धर्मेंद्र प्रधान यांनी आपले जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी यांच्याकडे तो राजीनामा पाठवला आणि तो सर्व मीडियामध्ये देखील आला आणि एक मोठं यश या आंदोलनाला मिळालेलं आहे. अनेक विद्यार्थी, झेंजी पिढी आपल्या इथून ज्या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती, जो तो आपल्या परीने या आंदोलनाला सपोर्ट करत होता आणि त्याचं हे एक मोठं यश आहे. आपल्याला माहीत आहे की ही युवा पिढी सध्या पूर्ण मोबाईलवरती गुंतलेली आहे, परंतु त्यांनी हे देखील दाखवून दिलं की आम्ही आमच्या भविष्यासाठी, आमच्या शिक्षणासाठी आणि ह्या भारत देशाच्या भविष्यासाठी आम्ही एखादं आंदोलन हातात घेतलं तर आम्ही ते
अहिंसेच्या मार्गाने आणि लोकशाहीच्या मार्गाने ते तडीस लावू शकतो, पूर्ण करून दाखवू शकतो आणि अखेर ते आंदोलन त्याने शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने इथं करून दाखवलेलं आहे आणि त्याला अखेर यश आलेलं आहे. जे केंद्रीय मंत्री, शिक्षण मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा इथं झालेला आहे. यानंतर अनेक घडामोडी महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडताना दिसत आहेत. आज विठ्ठलाची पंढरपूरमध्ये पूजा आटपून आपले जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना देखील लगेचच दिल्लीला बोलण्यात आलेलं आहे. त्यानंतर काही वेळाने जे आपले उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब, त्यांना देखील त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे. या देखील बातम्या आपल्यापर्यंत येत आहेत. काय राजकीय घडामोडी होत आहेत दिल्लीमध्ये किंवा काय खांदेपालट होते याची देखील सर्वांना उत्सुकता आहे. किंवा दिल्लीमध्ये काय पुढची भारतीय जनता पार्टीचं नेमकं काय नियोजन आहे किंवा काय इतर रणनीती आहे ते देखील आपल्याला नंतर कळणार आहे. खऱ्या अर्थानं जी युवा पिढी आहे ही झेनजी पिढी आहे, तर त्यांनी केलेलं हे जे आंदोलन आहे तर त्याला अखेर यश आलेलं आहे. आज श्रीपूरमध्ये देखील जे आंबेडकर अनुयायी आहेत तर त्यांच्याकडून सुद्धा संध्याकाळी सेलिब्रेशन श्रीपूर चौकामध्ये होणार आहे अशी देखील माहिती आपल्याला मिळते. ते देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्या युवा पिढीने लाठी उपाशीपोटी म्हणा किंवा जो काही सरकारने दिलेला असेल किंवा आंदोलन दडप करण्यासाठी दिलेला त्रास असेल तर तो सर्व सहन करून शांततेच्या मार्गाने या ठिकाणी हे आंदोलन पूर्ण केलेलं आहे आणि अखेर त्या आंदोलनाला इथं यश आलेलं आहे. तर हे जे आंदोलन आहे ते सर्वांच्या नजरा ह्या आंदोलनाकडे लागल्या होत्या की शेवटी ह्या आंदोलनामध्ये काय होतं आहे आणि अखेर जे या CJP पार्टीचे जे संस्थापक आहेत अभिजित दिपके आणि त्यांचे सर्व सहकारी किंवा ह्या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी पाठिंबा दिला, आपला सहभाग नोंदवला, तर त्या सर्वांच्या प्रयत्नाला लोकशाहीच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने अखेर यश आलेलं आहे. हा खरा झेंजीचा विजय आहे, हा खरा लोकशाहीचा विजय आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या द डेली लाईफ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.